वाल्मिक कराडच्या पत्नीसह दोन्ही अंगरक्षकांची सीआयडीकडून चौकशी. कराड फरार असल्यानं शोधासाठी पत्नी मंजिल आणि दादा गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाणांकडे विचारपूस. संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराड आरोपाच्या घेऱ्यात. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये उद्या मूकमोर्चा. सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार. मूकमोर्चा एसपी कार्यालयाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या. वाल्मिकी कराडला तात्काळ अटक करा. लातूरच्या रेणापूरमधील आंदोलकांची मागणी. 1 जानेवारीला चक्काजाम आंदोलनाचा इशारा. बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्यासाठी सुरेश धस यांना सुपारी. मिटकरींचा गंभीर आरोप. तर मिटकरी तू या रगेलाच्या नादी लागू नको, अन्यथा अवघड होईल. सुरेश धस यांचा इशारा. प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्या विरोधात तक्रार करणार. सूत्रांची माहिती. परळीत धनंजय मुंडेंकडून इव्हेंट मॅनेजमेंट होत असल्याचं धस यांचं वक्तव्य. प्राजक्ता माळीच्याही नावाचा उल्लेख. बीड सरपंच हत्येनंतर धाराशिव उरणमधील सरपंचही दहशतीत. रायगडच्या उरण तालुक्यात गावगुंडांचा सरपंचावर हल्ला. तर तुळजापुरातील मेसाई जवळगा गावातील सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. साताऱ्याच्या कराडमध्ये गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जखमी. पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती. हल्लेखोर सुरेश काळे रेकॉर्डवरील गुन्हेगार. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे नॉट रिचेबल. मनासारखं खातं न मिळाल्यानं भरणे नाराज असल्याची चर्चा. सहकुटुंब परदेशात गेल्याची माहिती. भरणेंनी अद्याप मंत्रिपदाचा पदभारही स्वीकारला नाही. बदलापुरात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकाला वेड्या. मैत्रिणीनं पियर पाजून रिक्षाचालक मित्रानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार. कृत्यात साथ देणाऱ्या मैत्रिणीलाही अटक. घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोची 5 ते 6 जणांना धडक. अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू तर 2 ते 3 जण जखमी. चिरागनगर परिसरातील घटना. टेम्पो चालकाला फीट आल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांना मान्यवरांची आदरांजली. पार्थिवावर उद्या सकाळी 11:45 शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. मनमोहन सिंह यांच्या स्मारकासाठी मोदी शहांना पत्र. ऐन हिवाळ्यात राज्यात अवकाळी पावसाच्या सरी. वाशिम, जळगाव, अकोल्यासह नंदुरबारमध्ये तुफान पाऊस. तर खानदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 29 डिसेंबरपर्यंत गारपिटीचा इशारा. शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. नवीन वर्षात राज्यातील शिक्षकांचा पगार 2 ते 3 दिवस उशिरा होण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार झाल्याची चर्चा.